राज्यात आणि देशात संत जगनाडे महाराजांच्या समाजाच्या विचारांचे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. मात्र त्यांचे कुठेही मोठे स्मारक नाही आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे 52 एकरामध्ये असलेल्या कुराडा तलावाकडे दुर्लक्ष होते आणि यामध्ये सौंदर्यीकरण व्हावे अशी मागणी होत होती. या दरम्यान समाज बांधवांच्या मागणीवरून 35 कोटींचा निधी खर्चून येथे 51 फुटाची संत जगनाडे महाराजांची मूर्ती आणि सर्व सुविधायुक्त भक्तिनिवास, वाचनालय व आकर्षक असे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. हे देशातले पहिले 52 एकर मध्ये असलेले संत जगनाडे महाराजांचे स्मारक या कुरडा तलावात तयार होणार असून राज्यासह देशातील संत जगनाडे महाराजांच्या विचारांनी प्रेरित नागरिक इथे मोठ्या संख्येने येतील. असं आकर्षणाचं केंद्र इथे निर्माण होणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे. यासोबतच या ठिकाणी बांधकामाची पाहणी करत समाज बांधवांसह कशा प्रकारे काम चांगले होईल यासाठी मार्गदर्शन केले आणि यावेळी त्यांच्यासह परिसरातील नागरिक व समाज बांधव उपस्थित होते. बघा, आपला हा पवनीमध्ये 52 एकरचा हा तलाव आहे आणि पवनीतले काही आमच्या कार्यकर्त्याची मागणी होती की ह्या राज्यामध्ये आणि देशामध्ये संत जगनाडे महाराजांचे विचाराचे समाजाचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत आणि त्यांच्या कुठेच ह्या ठिकाणी असे मोठे भव्य दिव्य कुठे स्मारक नाही. तर आपण पवनीमध्ये ह्या कुराडा तलावामध्ये का नाही करावं आणि त्यांची मागणी मला पण ते रास्त वाटली आणि आम्ही ठरवलं की मग हे 52 एकरचा जो तलाव आहे इथे ह्या देशातला सगळ्यात मोठा आणि एक भव्य दिव्य असं स्मारक आपण ह्या ठिकाणी उभारू, ज्यामध्ये ह्या 52 एकरच्या तलावामध्ये 51 फुटाची संत जगनाडे महाराजांची मूर्ती राहील आणि इथे सगळे सुविधा राहील. मग आता आम्ही याच्यात जवळपास 35 कोटी रुपये आम्ही इथे टाकलेले आहेत, मंजूर झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही अजून 100-125 कोटी रुपयाचा एक DPR तयार केलेला आहे. राज्य शासनाने सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देतील असं अपेक्षा आहे. मागे एकनाथ शिंदे साहेब आले होते, आम्ही त्या भंडाऱ्यामध्ये त्यांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे, म्हणजे मान्य केलेलं आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेब आणि अर्थमंत्र्याची दादांना सुद्धा विनंती करणार आहोत की हे देशातला पहिला 52 एकरमध्ये संत जगनाडे महाराजांचा स्मारक सगळ्या सोयी सुविधासह हा भंडारा जिल्ह्यातला पवनी तालुक्यामध्ये हा कुराडा तलावामध्ये होणार आहे. तर यामध्ये नक्कीच आपल्या भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्याचं नाव मोठ्या प्रमाणात होतील आणि देश विदेशातले सगळे जो संत जगनाडे महाराजाचे समर्थक आहेत, समाजाचे लोक तिथे पाहायला येतील. म्हणजे इनडायरेक्टली याच्यामध्ये जर पाहिलं तर समाजाच्या सामाजिक दृष्टिकोनातून हा जो विदर्भाची काशी आहे पवनी, याचा वैभवता वाढेल, त्या वाढवण्याचं काम ह्या स्मारकाच्या माध्यमातून होईल.